नमस्कार मित्रांनो, वर्कबुक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला एक इंटेरियरचा व्हिडिओ घेऊन आलोय। हा 2 BHK फ्लॅट आहे। तर ह्याचं आपण पूर्ण 2 BHKचं काम केलेलं आहे। तर मी तुम्हाला पूर्ण आज माहिती देतो आणि तुम्हाला माहिती आहे मी जे काम करतो ते जास्त करून इकॉनॉमिक असतं, थोडं लो बजेट असतं आणि ह्या फ्लॅटमध्ये तेवढंच काम केलेलं आहे जेवढं की गरजेपुरतं आहे। जसं की सेफ्टी डोअर, बाहेरचा एक डोअर पॅनल, शूज रॅक, तुमचं टीव्ही पॅनल, सोफा, एक मंदिर, त्याच्यानंतर किचन आणि बेडरूम, परत दुसऱ्या मास्टर बेडरूमचं जे एक 2 बेड आहेत आणि वॉर्डरोब आहे एक, आणि आपलं वॉशरूममध्ये स्टोरेजसाठी 2 असे बॉक्स तयार केलेले आहेत। तर मी तुम्हाला पूर्ण त्याची माहिती देतो आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण म्हणजे कसं हे काम पूर्ण केलेलं आहे, किती दिवस लागले, त्याला किती खर्च आला, ह्या सगळ्याची तुम्हाला मी माहिती देतो। तर आपण सुरू करूया। तर हे आहे मित्रांनो बाहेरचं सेफ्टी डोअर। या सेफ्टी डोअरमध्ये पूर्ण हे हा 2 BHK फ्लॅट आहे आणि याला बाहेर बघा, तुम्ही जर बघाल तर 2 शू रॅक दिलेले आहेत, एक छोटा आणि एक मोठा शू रॅक आहे। जो छोटा आहे तो तुम्ही रोजच्या वापरासाठी करू शकता आणि मोठ्यामध्ये लॉक लावून तुम्ही जे बाकीचं सामान वगैरे सगळं ठेवू शकता। मध्ये एक पॅनल दिलं आहे, त्याच्यामध्ये नाव लिहिण्यासाठी जागा केलेली आहे आणि बाजूला LED स्ट्रिप सोडलेली आहे। त्याच्या बाजूला आपण ग्रे कलरचा सनमायका यूज केला आहे आणि ब्राऊन कलरचं वुडनमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि मध्ये राऊंडेड एक ही दिलेली आहे, सेफ्टी ग्रिल दिलेली आहे। तर ती मला सेफ्टी ग्रिल पडली, ही ब्लॅक कोटेड आहे, तर ती 4,500ला पडली। आणि हा जो सनमायका आहे डोअरचा, जो ब्राऊनचा, तो 4x8ची शीट पडली आपल्याला एक 1,800ला, 1,800 समथिंग ती शीट पडली आणि बाजूची ग्रे कलरची पण सेम कॉस्टची शीट आहे आणि हे पूर्ण बजेटमध्ये काम केलेलं आहे। जसं की हा जो हे पूर्ण बाहेरचं जे ग्रे कलरचं आहे, हा 2 सनमायकामध्ये हे काम संपवलेलं आहे। तुम्ही बघाल तर हे 2 सनमायका यूज केलेले आहेत। हे ऑलमोस्ट एक 10 फूट आहे आणि असं तुम्ही म्हणाला तर डोअर 3 फुटाचा। तर ही आणि ही 2 शीट डोअरच्या आहेत, ते मागे आणि पुढे असं लावलेलं आहे आणि आतल्या दरवाजाला सुद्धा सेम ब्राऊन कलरचं पॅनल घेतलेलं आहे। इवन त्या डोअरसाठी आपल्याला 3 सनमायकाच्या शीट लागलेल्या आहेत त्या डोअरसाठी। ते शूज पॅनललासुद्धा तोच सनमायका कॉम्बिनेशन वापरलेलं आहे आणि एकदम कट टू कट काम केलेलं आहे। हे कार्पेंटर चांगले होते, त्यांनी ते वापरून खूप काम म्हणजे माझा सनमायकाची एक शीट माझ्या दोन्ही ठिकाणी त्यांनी वापरल्या म्हणजे मला सेव्ह करता आल्या, नाहीतर त्या 2 शीटचे माझे 2-2 हजार रुपये समजा जास्त गेले असते। आणि हा जो हँडल तुम्ही बघताय डोअरवर, हा हँडल आहे 550 रुपयाचा, हा स्टीलचा आहे। हे बघा, आता ही आतली बाजू आहे, या आतल्या बाजूला सेम डोअर पॅनल लावलेला आहे आपण, तो जो सनमायका लावलेला आहे ब्राऊन कलरचा। आणि आतला डोअर, बाहेरचा डोअर फक्त आपण नवीन केलेला आहे, आतला डोअरला सनमायका फक्त चेंज केलं आहे। आतमध्ये ऑलरेडी सनमायका होता, तर त्याला स्क्रॅच मारून त्याच्यावरती सनमायका यूज केलेला आहे। आणि हा मित्रांनो 2 BHK फ्लॅट आहे। मी तुम्हाला याचं आता बघा, हे मंदिर बनवलेलं आहे, तर हे मंदिर मला टोटल हे पूर्ण आपण प्लायमध्ये केलेलं आहे। ह्या प्लायचे जे पिलर्स उभे केलेत आणि त्याच्यामध्ये कोरियन शीट टाकलेले आहेत। त्याचा पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस वगैरे देतो। ठाण्याला आहे हे शिवशक्ती म्हणून, ते आपल्याला हे कार्विंग करून देतात। तर हे असं मंदिर आहे, हे छानसं मंदिर बनवलेलं आहे। मला वाटतं हे एक हाईटला 6 फूट आहे, 6-6.5 फूट, आणि असं 15 इंच का 16 इंच आहे रुंदीला, आणि वीटला एक 2 फुटाचं आहे। तर हे बघा, ह्या जे दिसतं त्या कोरियन शीट आहेत आणि हे ते जे तुम्हाला सांगितलं शिवशक्ती, तिथे हे मिळतं करून। तर ह्या टोटल मंदिराचा जो खर्च झाला आहे तो ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी एक
10,000पर्यंत हे मंदिर गेलेलं. ते पण मी जे टी व्ही युनिटला तुम्ही आता बघाल पुढे टी व्ही युनिटमध्ये जो सनमायका यूज केलेला आहे तोच इथे मी कट टू कट वापरलेलं आहे. आणि ह्या ज्या बाजूला ज्या जाळ्या लावलेल्या आहेत आणि समोर जी कमान लावलेली आहे ह्या पूर्ण सगळं हे ह्याचं आहे, कोरियनचं आहे. तर ह्या 3 ज्या साईडला ज्या 2 जाळ्या आणि समोरची कमान, तर ह्या समोरच्या कमानीचं आणि बाजूच्या जाळ्या ह्या दोघांचं मिळून एक आणि मागे पण जी ओमची जाळी आहे फक्त ती ॲक्रेलिकची आहे. तर ते सगळं टोटल मिळून एक 6,500पर्यंत मला गेलेलं आहे त्याचा खर्च. आणि त्याच्यावरती तुम्ही जो ओम बघताय ना त्याच्यावरती ऑलरेडी एक ॲक्रेलिक शीट लावलेली आहे. तर असं हे मंदिर बनवलेलं आहे. त्याच्या आतमध्ये परत एक LED स्ट्रीप सोडलेली आहे, एक LED बल्ब लावलेला आहे 3 वॅटचा. आणि आता आपण सोफ्याकडे जाऊया. सोफा आहे हा बघा. हा सोफा सेट 27,000चा मला पडलेला आहे. आणि हा सोफासुद्धा कस्टमाइज केलेला आहे. हा पूर्ण टेलरमेड आहे. हा 7.5 फुटाचा सोफा आहे. तुम्हाला ह्या साईजचा सोफा शक्यतो रेडीमेड मिळणार नाही. आणि हे आहे आपलं टी व्ही पॅनल. या टी व्ही पॅनलला दोन्ही साईडला हे लुअर्स लावलेले आहेत. हे 5 इंच बाय एक 4 फुटाचे समथिंग 5 फुटाचे काहीतरी मिळतात हे लुअर्स. आणि हे टी व्ही पॅनल पूर्ण तेच हा जो सनमायका हा रॉयल टचमधून घेतलेला आहे टी व्ही पॅनलच्या जो बॅगचा. आणि त्याच्या बाजूला लुअर्स आहेत ते लोकल आहेत. तर हे जो टी व्ही पॅनलचं आधी सांगतो तुम्हाला, हा 55 इंचेसचा टी व्ही आहे. त्याच्या खाली असं ड्रॉवर दिलेलं आहे. आणि मागे जो रॉयल टचचा सनमायकाच्या शीटची प्राईज आहे समथिंग 2200 रुपयेला मला ती शीट पडली 4x8ची. आणि हे लुअर्स, ह्या लुअर्सचे मी 8 पीस घेतलेले. आणि असा हा टी व्ही पॅनल केला आहे. त्याला खाली 3 ड्रॉवर दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, मी जसं तुम्हाला मागच्या पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्याची मी लिंक देतो की मी सगळं काम हे लेबरवर देतो. तर मला लेबर त्यांनी वॉर्डरोबला 500 रुपये आणि म्हणजे 500 रुपये स्क्वेअर फुटाला, काही ठिकाणी 450, काही ठिकाणी 400 असं करून मी घेतलेलं. थोडंसं मी कमी जास्त केलं पण त्याच्यात काम असतं त्याच्यामुळे एवढं जास्त कमी रेट कोण घेत नाही आजकाल. नाही म्हटलं तरी मी 2-3 ठिकाणी कोटेशन काढलेलं. तर त्याच्यामध्ये मला कोणी 800 रुपये लेबर, कोणी 1000 रुपये लेबर असं दिलं. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर लेबरमध्ये कोणी काम करतच नाही. प्रत्येकाला सामानासकट काम करायचं असतं कारण सामानामध्ये त्यांचं बरंच कमिशन निघतं. आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही असं सनमायका तुम्हाला कोणी डायरेक्ट तुम्ही जर सामानासकट दिलं तर कोणी तुम्हाला लावणार नाही. ह्या पद्धतीचं सनमायका जो तुम्ही आम्ही सकाळी 11ला दुकानात जायचो, रात्र झाली तरी सनमायका चॉईस व्हायचा नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल तो. तर आता आपण पुढे येऊया. हे बघा ही शीट पूर्ण ही ह्याच्यामध्ये आणि हे पुढे ड्रॉवर आहेत आणि त्याला हे इथे लुअर्स दिलेले आहेत. आता हा जो सोफा सेट आहे मित्रांनो, हा पूर्ण मी 7.5 फुटामध्ये बनवून घेतलेला आहे. कारण आपल्याला बघा हे 4 सीटर आहे तुम्ही जर बघाल तर. आणि हा लोकल बनवलेला आहे पण ठीक आहे, त्यांनी त्यातल्या त्यात चांगला बनवला. कारण की हा सुद्धा सोफा तुम्ही जर ब्रँडेड घ्यायला जाल, गोदरेज लिव्हिंग रूमचा किंवा दुसऱ्या कुठल्या ब्रँडेडचा, तर तुम्हाला तो कमीत कमी 50,000च्या खाली कुठेच मिळणार नाही. आणि ह्या साईजमध्ये तुम्हाला मिळणार नाही. तर ह्या पद्धतीने बनवलं. साईडला त्याची जी पायपिंग वगैरे केली आहे ती एवढी बरोबर नव्हती. पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या सांगितल्याप्रमाणे की ते शेवटी आपल्याला त्यांना जो एक हे माहिती असतो पॅटर्न, त्या पॅटर्नमध्येच ते काम करतात. कारण त्या लोकलमध्ये त्यांच्यापुढे त्यांच्याकडे एवढं नॉलेज नसतं. आणि जरी आपण करायला गेलो मग त्याचा ते खर्च वाढवतात. तर हा त्यांनी मला 35,000 सांगितलेला. 35वरून मी त्याला कमी करत बार्गेन करत आता 27,000ला हा सोफा मला पडला. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, मी हे पूर्ण काम लेबरमध्ये केलेलं आहे, पूर्णच्या पूर्ण काम. तर लेबर तुम्हाला मी मागे सांगितलं मी जास्त करून लेबरमध्येच काम करायला बघतो. आणि तरीसुद्धा माझं खूप बजेट क्रॉस झालं.
खूपच मोठं बजेट पडलं मला. एक तरी मला एक टोटल आपण कॅल्क्युलेशन करू तरी मला एक 5.5-6 लाखापर्यंत हे पूर्ण गेलं हे माझं काम. आणि खूपच मोजकं काम केलेलं आहे, एवढं काही फॅन्सी नाही केलेलं आहे. आता हे बघा, आपण हे लाईट पॅनलकडे जाऊ. तर हे लाईट्स पॅनल ह्याचे पण मी तुम्हाला सांगतो, टेक्नोलाईट म्हणून त्याची मी LED यूज करतो. मी असे लोकल, कारण की माझ्या घरात जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तर माझ्या घरात मी टेक्नोलाईटचेच यूज केलेत. कमीत कमी 6 वर्ष त्या चांगल्या चालल्या. आणि ह्या इंडस्ट्रियल लाईट्स आहेत, ज्या ब्रँडेड असतात तशा नाही आहेत. ह्या 6 वर्षांनी त्याचे फक्त ते जे चोक असतात तेवढेच गेलेले आहेत. तर ते पण सगळे नाही, एकात दुसरं गेलं तर तो मी बदलून आणतो. बाकी LED तसेच आहेत. आणि खूप चांगली हे आहे आणि स्वस्तात पण आहेत. तसं एक LED तुम्हाला, आता ही मी 15 वॅटची लावली जे तुम्ही बघताय ती, तर ही 15 वॅटची LED एक 450-500 रुपयापर्यंत पडते. पण 6-7 वर्ष आरामात जातात, काही होत नाही. आणि या बाजूला LED स्ट्रीप लावलेले आहेत ज्या तुम्ही बघताय त्या. तर ह्या अशा प्रकारे 8 LED लावलेत 15 वॅटचे. आता आपण येऊया ह्या दुसऱ्या मास्टर बेडरूममध्ये. तर हे वॉर्डरोब आहे. हे पूर्ण वॉर्डरोब ऑलमोस्ट एक 7 फूट बाय असं हाईटला जे 10-10.5 फूट आहे ते आहे. आणि असं 7 फुटाचा वॉर्डरोब आहे. याच्यात 3 डोअर दिलेले आहेत आणि खाली 2 ड्रॉवर दिलेत. कारण पूर्ण आपण खाली 7 फुटाचा जर करायला गेलो ना, तर तो डोअर थोडासा बेंड वगैरे होण्याची शक्यता असते. एक तिकडे एका साईडला डोअर दिलेला आहे, ड्रॉवर दिलेले आहेत खाली. हा सुद्धा सनमायका मी ठाण्याला घेतला, तर त्याचं मला कॉस्ट पडली एक 1800 रुपयाची शीट आहे ती. ह्यासुद्धा 2 शीट घेतल्या. आणि खाली एक असं फ्लुटेड म्हणून जे आता नवीन आलं आहे मार्केटमध्ये कॉफी कलरचं, ती शीट घेतली. ती स्वस्त पडली मला, ऑलमोस्ट 1400ला वगैरे काहीतरी पडली ती. हा बघा, हा पूर्ण वॉर्डरोब आहे. हे खाली 2 ड्रॉवर आहेत. हे कपडे वगैरे जे रोजचे ठेवण्यासाठी. त्या साईडला एक ड्रॉवर दिलेला आहे, तो ह्याच्यासाठी अंथरुणं वगैरे ठेवण्यासाठी, जे आपल्या बेडशीट वगैरे. हा बघा, हा पूर्ण वॉर्डरोबचा तुम्हाला लुक दिसतो आहे वरून खालपर्यंत. तर इथे हे 3 ड्रॉवर दिलेले आहेत 8-8 इंचाचे. आणि तिकडे एक तो 12-8-24 इंचाचा एक 2 फुटाचा एक ड्रॉवर दिलेला आहे. आणि हा बेड आहे. हा बेड 5x6 फुटाचा आहे. आणि बघा, तुम्ही जर बघाल तर ह्याचाच जो फ्लुटेडमधला जो सनमायका होता आणि त्याचंच कॉम्बिनेशन ह्या बेडला दिलेलं आहे. तर असं हे पूर्ण लो बजेट इकॉनॉमीमध्ये काम केलेलं आहे काटकसरीने. इकडचं सनमायका त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. ह्या विंडो आहेत, या नवीन ज्या ॲक्रेलिक पॅनलमध्ये विंडो येतात त्या आता आजकाल ॲक्रेलिकमधल्याच विंडो येतात, तर त्या विंडो लावलेल्या आहेत. हा AC घेतलेला आहे 1 टनचा ब्ल्यू स्टारचा AC आहे. हा इथून पूर्ण व्ह्यू दिसतो तुम्हाला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा. हे मास्टर बेडरूमचं वॉशरूम आहे. तर याच्यात पूर्ण जॅग्वारची फिटिंग, याच्यात काय आम्ही काम केलेलं नाही, हे बिल्डरनेच पूर्ण फ्लोरिंग वगैरे टाईल्स वगैरे लावलेले आहेत. फक्त इथे हा एक ग्रीन कलरचा जो दिसतो आहे तो बॉक्स आम्ही म्हणजे स्टोरेजसाठी एक कंपार्टमेंट करून घेतलेलं आहे. हे बघा. आणि हा जो वॉशरूममध्ये वापरला आहे ते पूर्ण मरीन प्लाय आहे. आणि हा दुसरा वॉशरूम आहे कॉमन. तर अशा रीतीने हे काम केलेलं आहे पूर्ण. तुम्हाला याचा दुसरा पार्ट, अजून एक बेडरूम आहे आणि किचन, हा पुढच्या भागामध्ये मी दाखवतो. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा इंटेरियरचा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी आला, कारण की मी काही असं प्रोफेशनली काम करत नाही. तर धन्यवाद मित्रांनो.